हल्ली न्यूमरोलॉजी ट्रेंडिंगमध्ये आहे. कार न्यूमरोलॉजी, हाऊस न्यूमरोलॉजी, मोबाईल न्यूमरोलॉजी, रिस्ट वॉच न्यूमरोलॉजी, नेम न्यूमरोलॉजी आणि बँक न्यूमरोलॉजीसुद्धा. ज्या गोष्टी ट्रेंडिंगला असतात त्यांना आपण थोपवू शकत नाही. बँक अकाउंटबद्दल अनेक प्रश्न आलेत, कारण उघड आहे या विषयावरती यूट्यूबवर 2-5 व्हिडिओ आहेत आणि जे आहेत ते पण अगदीच बाळबोध आणि जाऊ द्या. म्हणून आज याच विषयाला हात घालतो. सर्वांना राधे राधे. मी मास्टर संजय पाटील. आपण उपस्थित आहात वास्तविक कॉलेजमध्ये. अनेक बँका ग्राहकांना चॉईसचे नंबर देतात. हा न्यूमरोलॉजीचा विजय आहे बरं का, कारण ग्राहकांच्या मागणीचा रेटा वाढला आणि त्यापुढे बँकांना झुकावं लागलं. आता बँका तर देऊ करतायत, पण तो घ्यायचा कसा हे सर्वसामान्यांना माहीत नसतं. आता जे इलीट क्लासचे लोक असतात त्यांना ते माहीत असतं, कारण आमच्यासारख्या लोकांकडून ते पेड कन्सल्टन्सी घेतात. पण सर्वसामान्यांचं काय? तुमचं करंट अकाउंट म्हणजे व्यवसाय धंद्याचा अकाउंट असेल तर योग्य अकाउंट नंबर निवडणं अगदी मस्ट. तुमचं सॅलरी अकाउंट असेल तर लकी अकाउंट नंबर निवडणं मस्ट. आणि तुमचं सेव्हिंग अकाउंट असेल तरीही चांगला नंबर घ्यायला काय हरकत आहे, नाही का? आता तुम्ही म्हणणार, मास्टर आम्हाला लकी अकाउंट नंबर घ्यायचा आहे, पण तुमची फी देण्याची मानसिकता आमची नाही. हरकत नाही, तुम्हाला मलाच काय पण कुणालाच फी देण्याची गरज पडणार नाही. अकाउंट नंबरची चॉईस कशी करावी त्याची स्टेप वाईज माहिती तुम्हाला देऊन टाकतो. म्हणजे तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला स्वतःला सेट करता येईल. फक्त 4 स्टेप आहेत, खरं तर 5 आहेत, पण 5वी स्टेप फक्त ज्योतिर्विदांनाच कळेल. सर्वसामान्यांच्या ती डोक्यावरून जाईल, म्हणून ती स्टेप मी आज स्किप करणार आहे. म्हणून 4 स्टेप नंतर थांबणार आहे. पहिल्या स्टेपकडे जाऊया. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तर अकाउंट नंबरची बेरीज करायची आहे आणि ती बेरीज एका अंकावर आणायची. हा अंक 7, 8, 9 यापैकी नसावा. 1, 2, 3, 4, 5, 6 यापैकी चालेल. एक उदाहरण घेऊ, विस्कटून सांगतो. आता आपल्यापैकी जे 150 असतात ना, ते लगेच कमेंट करणार, अहो आम्हाला समजलं अकाउंट नंबरची बेरीज करायची आहे आणि ती सिंगल आकड्यावर आणायची आहे, त्यात आणखीन कशाला विस्कटून सांगायला पाहिजे, पुढे चला. तर बघा, यूट्यूबवरचा व्हिडिओ अनेक प्रकारच्या लोकांकडून बघितला जातो. हा व्हिडिओ IAS पण बघेल, प्राध्यापक बघेल, पोलीस बघेल, व्यापारी बघेल, एखादा भाजी विक्रेता बघेल, कोळीण मावशी बघेल, माझा शेतमजूर बघेल. आता प्रत्येकाच्या बुद्धीचा दर्जा वेगळा आणि प्रत्येकाची आकलन शक्ती पण वेगळी. फक्त तुम्हाला समजलं म्हणून मी माझ्या भाजी विक्रेत्याला, माझ्या कोळीण मावशीला, माझ्या शेतमजुराला मागे सोडून पुढे येणार नाही. विस्कटूनच सांगणार, उदाहरण देणार. तर हा एक अकाउंट नंबर आहे. सगळ्या आकड्यांची बेरीज करा. बेरीज आली 52. एक अंकी संख्या येईपर्यंत बेरीज करत राहायचं आहे. म्हणून पुन्हा 5 + 2 उत्तर आलं 7. म्हणून हा अकाउंट नंबर रिजेक्ट करायचा आहे, कारण 7, 8, 9 यावर आलेला अकाउंट रिजेक्ट करायचा हा नियम आपण बघितला. जर अकाउंट नंबर 7 वर आला तर 7 हा केतूचा अंक आहे. तो डिटॅचमेंट दाखवतो. जो धंदा तुम्ही करताय त्यापासून डिटॅच होण्याची, त्या धंद्याचा कंटाळा येण्याची किंवा तो खंडित होण्याची शक्यता असते. सॅलरी अकाउंट असेल तर नोकरीत ब्रेक मिळण्याची, अवांछित बदलीची किंवा नोकरी जाण्याची शक्यता असते. अकाउंट 8 नंबरवर आला तर नोकरी धंद्यात प्रचंड कष्ट उपसावे लागतात, पण त्या तुलनेत जे मिळेल ते अगदी तुटपुंज असतं. गाळ्याचं भाडं, पगार आणि अन्य खर्च भागवल्यानंतर हाती काही उरणार नाही. अकाउंट नंबर 9 वर आला तर उडाला तर गरुड नाहीतर मुंगी, फ्लिप फ्लॉप शो, कभी ऊपर कभी नीचे. खूप अपडाऊन येतात. अहंकारामुळे धंद्याचं नुकसान होतं आणि नोकरी सुद्धा अधोगती होते. आता अकाउंट नंबर 7, 8, 9 वर नसावा आणि 1, 2, 3, 4, 5, 6 या नंबरवर असावा हे आपण बघितलं. पण 1 ते 6 पैकी कोणत्याही नंबरवर चालेल का? जाणून घेऊयात पुढच्या स्टेपमध्ये. 1 ते 6 पैकी कोणताही नंबर तुम्हाला निवडता येणार नाही, कारण हे काम
तुमची जन्मतारीख करणार आहे. जन्मतारखेवरून तुमचा बर्थ नंबर म्हणजे BN आणि डेस्टिनी नंबर म्हणजे DN निघतात. विस्कटून सांगतो, एक उदाहरण घेऊ. समजा जयू नावाची एक काल्पनिक मुलगी आहे आणि तिची जन्मतारीख आहे 23 मे 1995. फक्त दिवसाची बेरीज म्हणजे BN आणि संपूर्ण तारखेची एक अंकी बेरीज म्हणजे DN. म्हणून जयूचा BN होईल 2 + 3 म्हणजे 5 आणि DN होईल 2 + 3 + 5 + 1 + 9 + 9 + 5 म्हणजे 34, पुन्हा 3 + 4 म्हणजे 7. आता प्रत्येक नंबरचे लकी नंबर म्हणजे मित्र अंक असतात, शत्रू अंक असतात आणि उदासीन अंक सुद्धा असतात. हा तक्ता बघा. 5चे लकी नंबर आहेत 1, 2, 3, 5, 7. ते एका कागदावर लिहून ठेवा. त्याच्या खालोखाल 7चे लकी नंबर बघा, ते आहेत 1, 4, 5, 6. तेही लिहून ठेवा. आता या दोघांमधले कॉमन अंक काढायचे. 1, 5, 6 कॉमन दिसत आहेत, म्हणजे हे झाले कॉमन लकी अंक. म्हणून जयूला 1, 5, 6 या नंबरवर येणारा अकाउंट नंबर चालेल. पण आता जयू म्हणेल आणि तुम्ही म्हणणार की मास्टर, यापैकी जो नंबर जास्त फायदेशीर ठरेल तो आम्हाला काढून द्या. तर त्यासाठी जावं लागेल स्टेप नंबर 3 कडे. इथून पुढच्या स्टेप आहेत, लक्षपूर्वक ऐका. ज्यांना एकापेक्षा जास्त लकी नंबर मिळत आहेत फक्त त्यांच्यासाठी आहेत. ज्यांना एकच लकी नंबर मिळालाय त्यांनी स्टेप नंबर 2 वरच थांबायचं आहे. ज्यांना एकापेक्षा जास्त लकी नंबर मिळत आहेत त्यांनी पुढच्या स्टेपकडे यायचं आहे. ग्रहांचं कारकत्व आणि व्यवसाय यांची सांगड घालून तुम्हाला बेस्ट नंबर निवडता येतो. कसं ते बघा. न्यूमरोलॉजीत प्रत्येक अंकासाठी एक ग्रह आहे. 1 हा रवीचा अंक, 2 चंद्राचा, 3 गुरुचा, 4 राहू, 5 बुध, 6 शुक्र, 7 केतू, 8 शनी आणि 9 मंगळ. प्रत्येक व्यवसायावर एखाद्या ग्रहाचा अंमल असतो. मगाच्याच उदाहरणाकडे पुन्हा वळू. जयूचे लकी नंबर निघाले होते 1, 5, 6 म्हणजे रवी, बुध आणि शुक्र. समजा जयू सरकारी नोकर असेल, राजकारणात असेल, जज असेल, एखाद्या संस्थेची प्रमुख असेल, ती नेत्ररोग तज्ज्ञ असेल किंवा तिची सोन्याची पेढी असेल. आता हे जे वर उल्लेख केले ना, ते सर्व व्यवसाय रवीच्या आधिपत्याखाली येतात. म्हणून तिने अकाउंट नंबरसाठी रवीचा 1 हा अंक निवडायचा आहे. तर बुधाच्या अंमलाखाली अकाउंटंट, CA, शिक्षक, पत्रकार, वकील, प्रकाशन, प्रिंटिंग प्रेस असे व्यवसाय येतात. म्हणून यापैकी तिचा व्यवसाय असेल तर तिनं बुधाच्या 5 अंकावर अकाउंट नंबर घ्यायचा आहे. समजा ती कलाकार आहे, फॅशन डिझायनर, इंटेरियर डिझायनर, आर्किटेक्ट, ब्युटिशियन वगैरे आहे, किंवा तिचं बुटीक आहे, महिलांच्या साधशृंगाराच्या सामानाचं तिचं दुकान आहे वगैरे, तर तिनं अकाउंट नंबरसाठी शुक्राचा 6 अंक निवडायचा आहे. आता ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत पण सांगतो. भारतीय ज्योतिषशास्त्रात जशी कालपुरुषाची कुंडली असते 12 घरांची, तशीच फेंगशुईमध्येही असते. एक चार्ट असतो 9 घरांचा, त्याला म्हणतात लोशू ग्रिड. हा झाला लोशू ग्रिड. यालाच समोर ठेवून तुमचा पर्सनल लोशू ग्रिड तुम्हाला बनवायचा आहे. कसं ते बघा. मगाचं उदाहरण पुन्हा घेऊ. जन्मतारीख 23/5/1995. पहिल्यांदा BN DN आपापल्या खाण्यात मांडायचे आहेत. 5च्या जागी 5, 7च्या जागी 7 मांडला. नंतर जन्मतारखेत जितके आकडे दिसतात ते आपापल्या खाण्यात मांडायचे आहेत. लकी नंबर निघाले होते 1, 5, 6. या लकीपैकी कोणता नंबर लोशू ग्रिडमध्ये अब्सेंट आहे ते बघायचं आहे. तुम्हाला दिसेल की 1 आणि 5 प्रेझेंट आहे, पण 6 अब्सेंट आहे. म्हणून जयूनं तिचा अकाउंट नंबर 6 वर न्यायचा आहे. 2 पद्धती तुम्हाला सांगितल्या. आता तुमच्यापैकी काही जण म्हणणार की मास्टर, हे फेंगशुई वगैरे ठेवा बाजूला, भारतीय ज्योतिषशास्त्र वापरून लकी अंकाची चाळणी कशी करता येईल ते सांगा. तर तसंही करता येतं. कसं ते पुढच्या स्टेपमध्ये सांगतो. ज्यांना एकापेक्षा जास्त लकी नंबर मिळत आहेत आणि ज्यांना भारतीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यातला एक नंबर निवडावासा वाटतोय, त्यांच्यासाठी ही स्टेप आहे. यासाठी तुमच्याकडे जन्मपत्रिका असायला हवी. पण नसेल तर इंटरनेटवर ॲस्ट्रोसेस सारखे फ्री सॉफ्टवेअर भरपूर आहेत, तर त्यांचा वापर करून तुम्हाला ती बनवता येईल.
पत्रिका बनवल्यानंतर काय बघायचंय तर पत्रिकेचा दुसरा भाव म्हणजे धनस्थान प्राधान्यानं बघा आणि 11वा भाव म्हणजे लाभस्थान पर्याय म्हणून बघा. विस्कटून सांगतो. समजा ही जळीची पत्रिका आहे. या पत्रिकेतला दुसरा भाव झाला हा. इथे 3 आकडा दिसतो म्हणजेच मिथुन रास. मिथुनेचा स्वामी आहे बुध म्हणून धनेश झाला बुध. बुध ग्रह म्हणजे 5 अंक. लकी नंबर निघाले होते 1, 5, 6. त्यामध्ये 5 आहे म्हणून अकाउंट नंबर 5 निवडायचा आहे. जर धनेश लकी नंबर मध्ये सापडला नसता तर लाभेश सापडतो का ते बघितलं असतं. समजा जयूची पत्रिका मिथुन लग्नाची आहे. आता तिचा धनेश येईल चंद्र आणि लाभेश येईल मंगळ. 1, 5, 6 या तिच्या लकी नंबरचं प्रतिनिधित्व चंद्र किंवा मंगळ करीत नाहीत. धनेश किंवा लाभेशाचे अंक लकी नंबर मध्ये सापडले नाहीत तर स्टेप क्रमांक 5 वापरावी लागेल. पण त्यासाठी ज्योतिषशास्त्राचं सखोल ज्ञान लागेल. जुजुबी किंवा थातुरमातुर ज्ञान चालणार नाही. म्हणून ती स्टेप गाळतो. कारण आजचा व्हिडिओ ज्योतिर्विदांसाठी नाही तर सर्वसामान्यांसाठी बनवला आहे. आपण 3ऱ्या स्टेपलाच थांबावं किंवा फारच हौस असेल तर 4थ्या स्टेप पर्यंत यावं असा माझा सल्ला आहे. 3री स्टेप इनफ आहे आणि 4थी स्टेप मोर दॅन इनफ आहे. अकाउंट नंबरची माहिती आज आपण घेतली. कारचा लकी नंबर कसा काढायचा, लकी हाऊस नंबर कसा काढायचा, नाव लकी नंबरवर कसं आणायचं, अशी माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. माझ्या सवडीप्रमाणे व्हिडिओ बनवेन. तोपर्यंत राधे राधे.